आज आपण करणार आहोत कोकणातील पारंपरिक पदार्थ पातोळी। चला तर मग आपण साहित्य बघूया। 1 वाटी किसलेले ओले खोबरे आणि अर्धा वाटी गूळ, 1.5 वाटी तांदळाचं पीठ, थोडेसे बदाम, वेलची आणि बेदाणे। पातोळ्यासाठी स्टार इन्ग्रेडियंट आहे हळदीची पाने। पावसाळ्याची चाहूल लागताच हळदीची पाने बाजारात येऊ लागतात। चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया। प्रथम आपण सारण बनवून घ्या। सारण बनवण्यासाठी आपल्याला खोबरं, गूळ, वेलची पावडर, बेदाणे आणि बदाम पावडर करून घेतलेली आहे। थोडंसं तूप लागेल। थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे। त्याच्यावरती आपण 1 वाटी खोबरं टाकूया आणि आपला किसलेला गूळ आहे तोही एकत्रच टाकू आणि मग हे जरा परतून घेऊ। बघू शकता गूळ वितळलेला आहे, तो जरा सुकू द्यायचा आणि त्याच्यानंतर मग वेलची पावडर वगैरे आपल्याला टाकायची। गूळ खोबरं आपलं तयार झालेलं आहे। त्याच्यात आता आपण बेदाणे टाकून घेऊ, बदाम पावडर आणि आपली वेलची पावडर। हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। आपले सारण बनवून झालेलं आहे आणि आता आपण तांदळाचं पीठ भागवून घेऊया। कृतीकडे वळू। आपण 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर त्या हिशोबाने आपण 2 वाट्या पाणी घेऊ। चवीपुरते मीठ घालून घ्या आणि पाणी आता उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपलं हे तांदळाचं पीठ टाका आणि ते भागून घ्या। भागवलेलं गरम पीठ आपण आता काढून घेतलंय। आता ते थोडं आपण मळून घेऊ। तांदळाचं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे। त्याला छान एक तेलाचा हात लावून घ्या आणि छान असं गोळा करून घ्या। आता आपण ही पानं कापून घेतले, 2 तुकडे करून घेतले आहेत त्याचे। तर त्याच्या आतल्या बाजूला आपण हे पीठचा एक गोळा घेऊया। आता आपण चांगला मोठा गोळा घेऊया तांदळाच्या पिठाचा आणि त्याच्यावरती जरासं हाताला तूप लावून घ्या आणि तुपाने जरा थापून घ्या। पूर्ण पानाला लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पूर्ण पानाला आपण लावून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण पुरण भरू। हे पान आता आपण बंद करायचं आहे। त्याच्या कडा आपण दाबून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण सगळी पानं बनवून घेऊ। चाळणीमध्ये एका लावून घ्या। तयार पातोळे आपण याच्यामध्ये ठेवलेले आहेत। आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। मी इथे स्टीमर रेडी केलेलं आहे। स्टीमरमध्ये खाली थोडं पाणी ठेवा आणि नंतर ही चाळणी आपण त्याच्यामध्ये ठेवूया। याच्यावर आपण आता झाकण ठेवून देऊया आणि 5-1 मिनिटं वाफ येऊ दे। आता आपण उघडून बघूया तयार झालेल्या पातोळ्या आहेत का। वाफ तयार झालेली आहे। थोडा वेळ आपण तसंच राहू देऊ, झाकण तसंच ठेवू म्हणजे वाफेने हे व्यवस्थित शिजते।
चांगलं व्यवस्थित झालेलं आहे। आपण तसंच आता झाकण ठेवू, ते थोडा वेळ थंड होऊ देऊ। तुम्ही पाहू शकता आपली खमंग पातोळी तयार झालेली आहे आणि सुंदर हळदीच्या पानांचा सुवास सुटलेला आहे। तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।